नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला चवळीच्या शेंगामधले जे सोले असतात त्याची भाजी बनवायची। हे बघा, अशा प्रकारच्या चवळीच्या शेंगा असतात। ह्या गावरान चवळीच्या शेंगा आहेत। याला मी सोलून घेतलेले आहे। असे त्यामधले हिरवेगार मस्त चवळीचे दाणे, याला सोले सुद्धा म्हणतात। यासाठी आपल्याला काय मसाला लागतो तर बघूया। एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 2 लवंगा, 2 मिरे, 1 त्रिफळा, अर्धा चमचा शहाजिरे, 1 चमचा खसखस, 1 चमचा तीळ, 2 चमचे धने, थोडंसं दगडफूल, तेजपान, कढीपत्त्याच्या 2 फांद्या आहे आणि खोबरं आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक। आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा। कढई तापण्यासाठी ठेवली, त्यात दगडफूल, तेजपान आणि धने टाकलेले आहेत। त्याला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आणि हे बारीक साहित्य नंतर टाकायचं। हे अगोदर टाकलं तर जळतं, त्यामुळे याला ते भाजत आलं की नंतर हे टाकलेलं आहे। गॅस कमीच ठेवायचा। खसखस आणि तीळ खूप उडतात। हे बघा, छान भाजणं झालेलं आहे, त्याला काढून घ्यायचं आणि कांदेसुद्धा या पद्धतीने आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे। खोबरंही भाजून घेतलेलं आहे। कांद्याला थोडंसं कट करायचं आणि खोबरं पण कट करून घेतलेलं आहे। थोड्याशा तेलावर आता या खोबऱ्याला कांदा, अद्रक, लसूण आणि कढीपत्ता हे आपल्याला भाजून घ्यायचं। अगोदर खोबरं आणि कांदा आपण गॅसवर भाजलेला आहे, तरीसुद्धा थोडंसं तेल टाकून कढईमध्ये भाजायचा, त्यामुळे भाजीला छान चव येते। यातच कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्त्याच्या 2 फांद्या घेतलेल्या आहे आणि कांदा पण टाकायचा। पूर्ण मसाला आता तेलावरती आपल्याला छान परतून घ्यायचा, मस्त भाजायचा आणि जे गरम मसाला आपण भाजला होता तोही त्यात टाकायचा। 2-3 मिनिट मस्त परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। आता याला आपण बाजूला काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये हे चवळीला भाजून घ्यायचं। यात आपल्याला थोडंसं तेल टाकायचं। ह्या चवळीला शेंगा सोलून घेतल्यानंतर याला स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवलं होतं। नंतर हे आता भाजण्यासाठी घेतलेलं आहे। यात आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकून, चवीपुरतं मीठ टाकून याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं। मीठ टाकल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि याला झाकून ठेवायचं। मसालाही थंड झाला, त्याला बारीक वाटून घ्यायचं। आता पातेल्यामध्ये मोठा 1 चमचा तेल टाकलेला आहे। तेल तापलं की त्यात आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची। जिरे मोहरी चांगली तडतडली की मसाल्याचं वाटण टाकायचं। ह्या वाटणाला चांगलं परतून घ्यायचं। 1 मिनिट परतलं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तिखट टाकायचं किंवा आवश्यकतेनुसार। अर्धा चमचा हळद टाकली आणि अर्धा चमचा त्यात घरगुती मसाला टाकायचा आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं। आता या मसाल्याला आपल्याला चांगला हलवत याला मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। हे बघा, आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे। त्यात आपल्याला भाजून घेतलेले चवळीचे सोले टाकायचे आणि याला आता मिक्स करायचं। 2 मिनिट मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं। भाजी आपल्याला किती पातळ ठेवायची किंवा थोडीशी रश्श्याची घट्ट करायची, त्या आकाराने त्यात आपल्याला पाणी टाकायचं। 1 ग्लास भरून यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता कमी गॅसवर याला भाजीला 1 उकळी येऊ द्यायची। थोडीशी कोथिंबीर टाकायची। भाजीला उकळी आलेली आहे। अशी आपली मस्त काळ्या रश्श्याची चवळीची भाजी तयार झालेली आहे। आपण सुद्धा या पद्धतीने तयार करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।